तर सध्या जळगावचे आमदार चंद्रकांत पाटील आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। चंद्रकांत पाटीलजी, तुम्ही ही ऑडिओ क्लिप ऐकली असेल, रक्षा खडसे तुमच्या कार्यकर्त्याशी बोलत होत्या। आपली पहिली प्रतिक्रिया काय एकंदरीतच जे प्रकरण सध्या घडले त्याबद्दल? पहिल्यांदा प्रकरणाबद्दल बोलायचं झालं तर खऱ्या अर्थाने अशा पद्धतीचं कोणतेही प्रकरण कुठे पण होत असेल तर त्या दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, ही माझी आणि सगळ्या संबंध समाजाची तशा पद्धतीची पहिली प्रतिक्रिया आहे की पहिली मानसिकता आहे। प्रत्येक जण याचा निषेधच करतो, पण खऱ्या अर्थाने कुठे पण काही झालं मुक्ताईनगर मतदारसंघात की खडसे फॅमिलीने फक्त आमदार आणि आमदारांच्या लोकांचं नाव घ्यायचं, हे काही मला आवडत पडत नाही की अशा पद्धतीत तुम्ही होऊ द्या ना, दूध का दूध पाणी पाणी। तुम्ही लोकांच्या नावाने आता तक्रार केली आहे ना, पोलीस कंप्लेंट झाली, FIR झालाय, लोकांना आणलं जाईल, त्याच्यानंतर सगळं समोर होईल। पण इथे काहीतरी शिवसेनेचं नाव घ्यायचं किंवा पदाधिकाऱ्याचं नाव घ्यायचं, आमदाराच्या लोकांचं नाव घ्यायचं, हे मला वाटतं की हे काही रास्त नाही। पण तुमचे पदाधिकारी जे गुन्हेगार आहेत, ज्यांनी हा सगळा प्रकार केला, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करता असा त्यांचा आरोप आहे। गुन्हेगार म्हणजे काय? ज्यांनी ती क्लिप काढली, जे फोटो काढत होते, ज्यांनी छेडछाड केली ते लोक ते आमचे आहे का? हे तर कन्फर्म केलं पाहिजे, हे तर कन्फर्म केलं पाहिजे। ते डायरेक्ट तुम्ही सांगत छेडछाड करणारा जो असेल, क्लिप काढणारा जो असेल, त्याला तुमच्याकडून जेवढं कठोर शासन होईल तेवढं शासन केलं पाहिजे। पण तो कोणाचाही कार्यकर्ता असो, तो आमचा असो, तुमचा असो, कोणाचाही असो, याला समर्थन कोण करणार नाही। शेवटी समाजामध्ये एक चांगली छबी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना अशा पद्धती कोण करत असेल तर त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, या मताचे आम्ही सगळेच आहे। बरोबर। पण ज्या पद्धतीने आता महाराष्ट्रामध्ये घटना घडतायत, म्हणजे पुण्याचं प्रकरण असेल किंवा मुंबईतली प्रकरणं असतील, सातत्यानं महिलांवरती मुली सुरक्षित नाहीये असं बोललं जात आहे। मुक्ताईनगरमध्ये सुद्धा असाच प्रकार घडलेला आहे। स्वतः मंत्र्यांची मुली जर सुरक्षित नसतील तर राज्यामध्ये चाललंय काय, असा सवाल सुद्धा विचारला जातोय। प्रश्नच नाही, जिथे महिला भगिनी सुरक्षित नाही तिथे मला असं वाटतं की गुन्हे गोविंदांना नांदण्याचं काही शासन होऊ शकत नाही। पण प्रत्येक वेळी आता हे केंद्रीय मंत्री आहे, त्याच्यापेक्षा सर्वसामान्य कुटुंबातही कुठेतरी काही झालं तरी माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा सरकार एका मिनिटात दखल घेते आहे ना। पुण्याच्या प्रकरणाची एका मिनिटात दखल घेते, लगेच आरोपी अटक केला, त्याला कठोरात कठोर शासन करताय, त्याला फास्ट ट्रॅकवर चालवतं। या सगळ्या गोष्टींना आळा बसण्यासाठी ज्या पद्धतीत कारवाई केली पाहिजे त्या पद्धतीत शासन कारवाई आणि करणार आहे। याही घटनेसंदर्भामध्ये उद्या दिवशी या गुन्हा दाखल झाला, 2 गुन्हे दाखल झाले। 28 तारखेला गुन्हा दाखल झाला, आज एक गुन्हा दाखल झाला, 353 तेव्हा झाला, जे 4 आरोपी झाले याच्यामध्ये काही आरोपी केले गेले, हे सगळे विशिष्ट पक्षाचे आहे का? एखाद्या पक्षाचं नाव घ्यायचं, तुम्ही आरोपी आहे ना, तेव्हा आरोपीला आरोपीच ठरवा। आणि हे राजकारण फक्त का लागतंय मुक्ताईनगरमध्ये, तर फक्त खडसेंचं माझ्या जवळ येऊन माझ्या नावाने करायचं। ते कोण आरोपी, तो कोण पण असेल, कोणत्याही पक्षाचा असेल, नाही चंद्रकांत पाटील साहेब, हे फक्त रक्षा खडसेच म्हणतायत असं नाही, तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा असंच वक्तव्य केलेलं आहे की एका विशिष्ट पक्षाचे हे सगळे पदाधिकारी आहेत। विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी, त्यांना खालतून ब्रीफिंग तशी गेली असेल ना, त्यांना जी ब्रीफिंग गेली त्या ते बोलले परवा मी पण त्यांना भेटणार आहे, मी पण त्यांना काही गोष्टी सांगणार आहे। त्यांचा माझा वाद वर्षापासून आमचा वाद आहे, 37 करोड रुपयाचं मीच काढलंय पूर्ण खडसे फॅमिलीचं। कुठेतरी मागचा वाद आता पुढे ओढला जातोय, त्या वादातून हे पुन्हा वक्तव्य येतात असं म्हणणं। याच्यामध्ये तुम्ही 6 आरोपी घेतले, 6 आरोपीमध्ये 2-4 आरोपी जे आहेत ज्याचा मी नाव वाचले त्यांचे, 2-4 आरोपीचं यांच्याशी संबंध आहे, भाजपवाल्यांच्या संबंधामध्ये भाजपचे झाले का? म्हणजे केंद्रीय मंत्री रक्षाताईंच्या जवळचे गुरुभाऊ मानला त्याच्या नात्यातला व्यक्ती आहे एक पाटील नावाचा, मग तो त्यांचा कुटुंबाचा झाला, तो भाजपचा झाला का? म्हणजे कुठून तरी कोणाचा नात्यात गोत्यात आला म्हणजे तो त्या पक्षाचा झाला का? अशा पद्धतीने जर कोणाला बदनाम करायचं असेल तर ते योग्य नाही। एखादा लोकप्रतिनिधी काम करत असताना समाजामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये प्रतिमा गेली पाहिजे, हा आम्ही सगळेच लोकप्रतिनिधी 288 आमदार ते प्रयत्न करत असतात किंवा माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जो प्रयत्न करतात, तुम्ही प्रयत्न करता, सगळे माध्यम प्रयत्न करतो आपण, एक चांगला मेसेज गेला पाहिजे। पण एखाद्या पक्षाचं नाव देण्याचं कारण काय? आमदाराचं नाव घ्यायचं, कोणतीही घटना झाली तिथे आता हजारो लोक पाळणा होता, पाळण्या शेजारी झालेली घटना आहे, 4,22,000 त्या दिवशी होते, शेकडो लोक तिथे होते, तर शेकडोमध्ये कोणतरी लोक काढायचे ते फक्त आमदारांचे नाव किंवा शिंदे साहेबांचं नाव किंवा शिवसेनेचं नाव, हे मला असं वाटतं की हे काही रास्त नाही आहे, हे काही योग्य होत नाही। जो योग्य असेल त्याला शासन करा, त्याला निश्चित जे दोषी आहेत त्यांच्यावरती कठोर शासन व्हायलाच पाहिजे, हीच सगळ्यांची। हो, ठीक आहे चंद्रकांत पाटीलजी, आपण आपली सविस्तर प्रतिक्रिया, आपली बाजू मांडली त्याबद्दल आपले आभार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।